सी आता ह्याच्यात सिक्युरिटी मेजर्स नाही घालू शकत, कारण अगेन हा जो एज ऑडियन्स असतो ना, ह्याची क्युरिओसिटी फॅक्टरच इतकं असतं की तुम्ही जेवढं दाबाल तेवढं प्रेशर जास्त असतं. सो ह्यांच्याशी कम्युनिकेशन इज द की. सेकंड, येस मी म्हणेन की पॅरेंट्स, एक पॅरेंटल गायडन्स ऍप्स पण मिळतात. तुम्ही स्वतः सर्च करा तिकडे पॅरेंटल गायडन्स ऍप. मग ते या ऍप्सचं काम काय असतं की बाबा मला कॉल रेकॉर्डिंग असतं त्याच्यात फीचर, मेसेजेस काय पाठवले जात आहेत ते असतात, कुठचे ऍप्स इन्स्टॉल केले जात आहेत, माझं मूल कुठच्या वेबसाईट ट्रॅफिकवर व्हिजिट करतंय त्याचा रिपोर्ट एक असतो, कुठची बटणं तो दाबतोय त्याचा रिपोर्ट एक असतो. मात्र हे पेड ऍप्स असतात, पण शेवटी सिक्युरिटी कम्स ॲट कॉस्ट. सो तुम्हाला तुमच्या मुलाला नीट छान मार्गदर्शन करायचं असेल तर त्याला न सांगता पॅरेंट्स लोक हे ऍप्स इन्स्टॉल करू शकतात. आणि मात्र ज्या क्षणाला तुम्हाला या ऍप्स मधनं कळेल की माझं मूल हे अमुक तमुक जरा चुकीच्या दिशेला चाललंय, तर त्याला डायरेक्ट ओरडू नका, कारण ओरडण्याने काय होणार आहे, भीतीने काय होणार, कम्युनिकेशन चॅनल कट होणार, तो बंदच होऊन जातो, ते तुमच्याकडे ते मूल येणारच नाहीये. अशा वेळेला खूप डोसाईल, मी म्हणेन खूप प्रेमाने त्याच्याशी बोलणं, त्याला त्या टॉपिक विषयी जे काही त्याचं एक्सप्लोरेशन असेल करायचं ते तुम्ही तिकडे त्याला समजवा. मी म्हणेन की लेट द पॅरेंट बी द टीचर इन दोज टॉपिक्स वेअर व्हॉट ही इज सर्चिंग. तुम्ही ऍज अ टीचर म्हणून त्याला समजवा, तुम्ही ऍज अ फ्रेंड म्हणून त्याची समजूत घाला, अँड द रिझल्ट विल बी डिफरंट. की त्याला कळेल की नाही माझ्या बरोबर माझे आई बाबा आहेत, आणि एकदा क्युरिओसिटी संपली की काय